हाय फ्रेंड्स, किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय पालक वडी. लहान मुलं पालक खात नाहीत, पण वडी आवडीने खातात. तर आज आपण बनवतोय पालकाची वडी. त्यासाठी मी ते पालक स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आपण ही अशा प्रकारे बारीक कट करून घेणार आहे. तुम्ही कट केल्यानंतर सुद्धा धुवू शकतात, पण मी आधीच स्वच्छ धुवून घेतली आहे. पाहू शकता अशा प्रकारे बारीक कट करून घेतली आहे. त्यामध्ये आपण आता बेसन घालून घेऊयात. इथे मी 2 चमचे बेसन घालते आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर अगदीच अर्धा चमचा इतकं घातलं तरीही चालेल. इथे मी धने जिरे पावडर घातली आहे, हळद चवीनुसार, मीठ आणि लाल तिखट घातलं आहे. मी इथे लाल तिखट कमी घातलं आहे कारण मी इथे मिरचीसुद्धा घालणार आहे. इथे मी मिरची, आलं लसूणचा ठेचा घेतला आहे, तो मी घातलेला आहे, पण मी कमी घातलेला आहे कारण लहान मुलांसाठी मी हे बनवते आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, ती घालून घेतली आहे. इथे आपण 2 चमचे तीळ घालून घेऊयात. तुम्हाला मिरची हवी असेल तर तुम्ही जास्त घातलीत तरीही चालेल. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे मला बेसन थोडं कमी वाटतं आहे म्हणून मी अजून थोडंसं बेसन घालते आहे कारण पालकची क्वांटिटी जास्त आहे. तर छान मिक्स करून घेऊयात. आधी आपण पाणी घालणार नाही आहोत, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आता इथे आपण थोडंसं पाणी घेणार आहोत. पाणी अगदीच थोडंसं हातावरती घेऊन आपण मिक्स करून घेऊयात. डायरेक्टली घातलं तर जास्त पडण्याची शक्यता आहे. पाहू शकता छान मिक्स झालं आहे. अगदी थोडंसं तेल घेणार आहोत, अगदीच 1 चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि छान बाइंडिंग करून घेऊयात. पाहू शकता छान बनून तयार झालं आहे. अगदी हाताला थोडंसं तेल लावून आपण आता ह्याचे रोल बनवून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताटावरती प्लेन करून तसं स्टीम केलं तरी चालेल. मी इथे अशा प्रकारे गोल रोल बनवते आहे. रोल बनवून मी स्टीम करणार आहे. इथे मी कढईमध्ये पाणी घेतलं आहे, ते गरम झालं आहे आणि चाळणीमध्ये मी इथे जे मी रोल बनवले आहेत ते ठेवून घेतले आहेत. एका मोठ्या पालक जोडीचे माझे इथे 3 रोल बनून तयार झाले आहेत. आता छान आपण स्टीम करून घेऊयात, वाफ काढून घेऊयात. 15 मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घेणार आहोत. 15 मिनटं झालेली आहेत. आपली पालक वडी स्टीम करून झालेली आहे. आपण थंड करून घेऊयात. ते पालक वडी थंड झालेली आहे. पाहू शकता दिसायला पण छान दिसते. तुम्ही ॲज इट इज पण खाल्लं तरी चालेल, शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाल्लं तरी चालेल. आता मी इथे ही जी मोठा रोल आहे तो मी कट करणार आहे आणि बाकीचे 2 रोल मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्हाला जेव्हा हवं असेल म्हणजे 1 किंवा 2 दिवसात तुम्ही पुन्हा शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता. आता इथे मी मोठा रोल कट करून घेते. शॅलो फ्राय पण छान लागतं आणि डीप फ्रायसुद्धा. जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर शॅलो फ्राय केलं तरी चालेल. मी इथे शॅलो फ्रायच करणार आहे. पाहू शकता छान वडी बनून तयार झाली आहे. इथे मी अगदीच 1 ते 2 चमचे तेल घालणार आहे तव्यावरती. तेल गरम झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व वड्या स्प्रेड करून घेऊयात. थोडंसं तेलामध्ये डिप करून दुसरीकडे सरकवणार आहे जेणेकरून सगळ्या वड्यांना तेल व्यवस्थित लागलं जाईल. आणि मीडियम फ्लेमवरती आपण छान शॅलो फ्राय वडी करून घ्यायची आहे. इथे तेलाचा वापरसुद्धा कमी होतोय. एक टेस्टी पदार्थसुद्धा तुम्ही जेवणासोबत खाऊ शकताय. त्यामुळेच शॅलो फ्राय केलेलंच चांगलं असेल. छान मी दोन्ही साईडने इथे पालक वडी शॅलो फ्राय करून घेतली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी पालक वडी सर्व करून घेतली आहे. तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.